जीवनात अशक्य असं काहीच नसतं. तुम्ही देखील अजून हरले नाही बरं का. तुम्ही फक्त प्रयत्न थांबवले. थांबा, व्हिडिओ स्क्रोल करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरवणारा असेल. कदाचित तुम्ही अशा ठिकाणी थांबले असाल जे तुम्हाला अशक्य वाटत असेल. कदाचित तुम्ही आता तुमचं स्वप्न सोडून पुढे जात आहात. तुम्हालाही कधी असं वाटले का की जीवनामध्ये तुमच्याच्याने काही होणारच नाही, हे माझ्यापासून होणार नाही, अशा काही अशक्य गोष्टी ज्या तुम्ही सोडून दिल्या आहात. बस इथूनच खरं तर आयुष्य हरायला सुरुवात होते. कारण खरं सांगू का, जीवनामध्ये अशक्य हा शब्द खरं तर वास्तवात नसतोच, हे आपण प्रत्येक जण जाणतो. इतरांकडून ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं. कदाचित ते फक्त मोटिवेशन असतं का, तो फक्त आपल्या भीतीचा एक प्रकार असतो. ती भीती तयार होणारा शब्द आहे खरं तर अशक्य हा शब्द. आपण प्रयत्न करण्याआधीच हार मानतो आणि मग स्वतःलाच सांगतो, हे माझ्याच्याने नाही होणार, हे माझ्यासाठी नाही. पण एकदा तरी थांबून स्वतःला विचारा, खरंच अशक्य अशा गोष्टी आहेत का की तुम्ही पूर्ण ताकदीने तो प्रयत्नच केला नाही. जीवनामध्ये खरं तर अशक्य असं काहीच नसतं. फक्त कनेक्ट क्षमता, मनाची तयारी आपण करायला हवी. सुरुवातीलाच पहा, सत्याचा धक्का हाच बसतो. जीवनात अशक्य असं काहीच नाही हे ऐकून देखील आपण पुन्हा होणार नाही म्हणून सहज सोडून देतो. हे आपण अनेकदा ऐकले, पण खरंच कधी स्वतःला विचारले का की जे अशक्य आपण मानतोय ते खरंच अशक्य आहे? खरंच आपण ते करू शकत नाही का आपणच त्याला घाबरलोय? बहुतेक वेळा अशक्य हा शब्द खरं तर परिस्थिती नसते, पण आपण परिस्थितीवर ढकलून मोकळे होतो. तो आपल्याला भीतीचं खरं तर ते दुसरं नावच असतं. आणि आपण त्या भीतीला इतकं मोठं करतो ना की त्या भीतीच्या आपण पिंजऱ्यामधून बाहेर पडायला तयारच नसतो. स्वतःच्या क्षमतेवर आपण स्वतःच शंका घ्यायला लागतो की मी ते करू शकत नाही, माझी ती परिस्थितीच नाही. भीतीची साखळी मनामध्ये इतकी कठोर निर्माण झालेली असते ना की ती आपण तोडूच शकत नाही. आपण सुरुवात करण्याआधीच हार मानतो, कारण मनात एक आवाज असतो ना सतत, जर अपयश आलं तर लोक काय म्हणतील. पण हा विचार कधी येत नाही बरं का. जर यश मिळालं तर काय होईल. जीवनामध्ये यश मिळालं तर किती गोष्टी बदलतील. आपण अपयशाची कल्पना इतकी सहज रंगवतो की यशाची शक्यता देखील आपल्याला दिसेनाशी होते. आणि इथूनच खरं तर अशक्यची सुरुवात होते. लोकांची मर्यादा, आपण बऱ्याचदा लोकांच्या मर्यादेमध्ये अडकून पडलेलो असतो. ती तुमची मर्यादा नसते हे आपल्याला कळतच नाही. लोक म्हणतात हे तुझ्याकडून होणार नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते तुमची मर्यादा सांगत नाही, ते त्यांची भीती तुमच्यावर लादतात. त्यांना ते जमलं नाही म्हणून ते तुम्हालाही जमणार नाही असं त्यांना वाटतं. पण तुमची कहाणी वेगळी आहे ना, तुमचं स्ट्रगल, तुमची क्षमता वेगळी आहे, तुमच्या त्या हातात आहे. सुरुवात ही लहान असते. कोणतंही मोठं यश एक छोट्या पावलापासून सुरू होतं, पण आपण ते मोठं पाहतो आणि लहान सुरुवात करण्याची हिंमतही हरवतो. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पहिलं पाऊल कधीच परफेक्ट नसतं, पण तेच पुढचा रस्ता तयार करतं ना. अपयश म्हणजे शेवट नाही. अपयश आलं की आपण लगेच थांबतो, आपल्याला लाज वाटते, भीती वाटते आणि स्वतःलाच आपण सांगतो हे माझ्यासाठी नाही. पण खरं म्हणजे अपयश हा शेवट नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तो फक्त एक फीडबॅक असतो जो सांगतो अजून वेगळ्या पद्धतीने कर, प्रयत्न तर कर. वेळ लागतो, पण अशक्यला शक्य काहीच नाही. शक्य करणं हे आपल्या हातात आहे. आपण लगेच परिणाम पाहू इच्छितो आणि तो दिसला नाही की हार मानतो. पण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो. जसं झाडाला फळ यायला वेळ लागतोच ना, तसं स्वप्न पूर्ण व्हायला देखील वेळ लागतोच. त्यामुळे धीर धरा, संयम ठेवा, प्रक्रिया ही चालू ठेवा ना. स्वतःवर विश्वास ठेवा. सर्वप्रथम स्वतःवरचा विश्वास हा डगमगू देऊ नका. जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही हे महत्वाचं नाही बरं का, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का हे खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगाला तो विश्वास दाखवायला अजिबात वेळ लागत नाही. तुलना, सर्वात मोठा शत्रू हा आपण स्वतःची तुलना इतरांशी का करतो. आपण स्वतःलाच कमी समजतो त्यामुळे. पण प्रत्येकाची वेळ वेगळी असते, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमचं यश तुमच्या वेळेने येणार आहे. फक्त तुम्ही चालत राहा ना. आराम क्षेत्र सोडून द्या. कम्फर्ट झोन म्हणतो आपण त्याला. त्यामध्ये सगळं सोपं वाटतं, पण तिथे कधीही वाढ होत नाही हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही थोडं अस्वस्थ होता ना, तेव्हाच नवीन दिशा शिकता आणि तिथेच अशक्य हे शक्य होऊ लागतं. मेहनतीचा पर्याय हा नाही बरं का. मेहनतीला पर्याय नसतो.
शॉर्टकट शोधणं सोपं असतं, पण ते टिकणारं नसतं. यश हे फक्त मेहनतीने मिळतं आणि ते टिकतंही. जेव्हा तुम्ही रोज थोडं थोडं काम करता ना, तेव्हा एक दिवस ते मोठं बनतं, लक्षात घ्या. आणि लोक म्हणतात, वा किती सहज केलं, किती सहज मिळालं. पण त्यांना त्यामागची मेहनत माहीत असते का? बऱ्याचदा संघर्ष हा यशस्वी लोकांच्या मागे दडलेला असतो. मन जिंकलं की जग जिंकलं. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो तुमच्या आतच आहे. तुमचे निगेटिव्ह थॉट्स, तुमचं ओव्हर थिंकिंग. जर तुम्ही मनावर नियंत्रण ठेवलं ना, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. सातत्याची ताकद देखील ओळखता आली पाहिजे. एक दिवस काम करून काहीही बदलणार नाही, लक्षात घ्या. पण रोज थोडं थोडं जर केलं ना, तर आयुष्य मात्र नक्की बदलतं. कन्सिस्टन्सी हीच खरी ताकद आहे. बऱ्याच लोकांना तेच जमत नाही, जी अशक्यला देखील शक्य बनवते. टीका एक संधी असते. टीकेला कधीही वाईट दृष्टीने पाहू नका. द्वेषात रूपांतर करू नका. लोक टीका करतात आणि आपण सोडून देतो. लोक हसतील, तुमच्यावर शंका घेतील, तुम्ही मात्र माघार घेऊ नका. पण हे सगळं थांबू शकतं ते म्हणजे तुमचं यश. जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही ना, तोपर्यंत टीका म्हणजे अडथळा हा नाही म्हणून समजा, ती सुधारण्याची संधी म्हणून समजा. एकटं चालावं लागतं या प्रवासात. सगळे सुरुवातीला साथ देत नाहीत बरं का. कधी कधी एकटंच चालावं लागतं, पण तेच तुम्हाला मजबूत बनवतं लढण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही खूप यशस्वी होता ना, तेव्हा लोक तुमच्या सोबत उभे राहतात, तर तुमच्या पाठीमागे असतात. स्वप्न मोठी मोठी ठेवा. लहान स्वप्न पाहणं सोपं नाही बरं का, पण मोठी स्वप्न पाहणं आणि धाडसाने ते प्रयत्न करणं, काम करत राहणं, आणि तेच लोक पुढे जातात, जे स्वप्नांना दिशा देतात, जे मोठे विचार करतात. कारण त्यांच्यासाठी अशक्य हा शब्द खरं तर त्यांच्या डिक्शनरी मध्येच नसतो. अडचणी, जीवनामध्ये अडचणी येतात, प्रत्येकाला येतात. ते शिक्षक असतात. त्यांना आपल्याला शिक्षक बनवायचे. अडचणी आले की आपण घाबरतो, माझेच वाटायला का. आपल्याला काहीतरी ते शिकवायला येतात ना, ते आपल्याला मजबूत बनवतात आणि पुढच्या लढाईसाठी तयार करतात. त्यामुळे अडचणींना घाबरू नका. स्वतःला ओळखा. तुमची ताकद काय आहे, तुमची कमजोरी काय आहे, हे जर समजलं ना की अर्ध यश आपल्याला मिळतंच. कारण मग तुम्ही योग्य दिशेने काम करताना हार मानू नका. कितीही कठीण वाटलं ना तरी थांबू नका. कारण शेवटच्या प्रयत्नांनंतर यश मिळतंच आणि आपण तेव्हाच थांबतो. प्रत्येक दिवस नवीन संधी. काल गेला त्यात काय झालं हे सोडून द्या, याचा विचार करू नका. भूतकाळात जर अडकले गेलात ना, तर वर्तमान खराब करून भविष्य मात्र उद्ध्वस्त करा. आज नवी संधी आहे, नवं काहीतरी करण्याची आणि अशक्य बदलण्याची. शेवटी म्हणून एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जीवनात अशक्य असं काहीच नसतं. फक्त आपण स्वतःवर घातलेल्या मर्यादा असतात ना, त्या तोडा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि चालत राहा. एक दिवस तुम्हीच लोकांसाठी उदाहरण बनाल. म्हणून आज एक निर्णय घ्या, स्वतःला थांबवायचं नाही. भीती येईल, लोक घाबरवतील, लोक बोलतील, कदाचित अपयश देखील येईल, पण तरीही आपण थांबायचं नाही. कारण आयुष्याच्या शेवटी सगळ्यात जास्त वेदना काय असते माहिती? ती अपयशाची नसते, जीवनात काही केलं नाही याची नसते, तर मी प्रयत्नच केला नाही याची असते. लक्षात ठेवा, अशक्य हा शब्द तुमच्यासाठी नाही. तोपर्यंत चालत राहणार जोपर्यंत तुमचं स्वप्न तुमच्या वास्तवात बदलत नाही. कमीत कमी तुमच्या स्वप्नांसाठी तर प्रयत्न करा. आणि त्या दिवशी मात्र लोक नाही, तुमचं स्वप्नच तुमचं मन म्हणेल की तू जिंकलास. म्हणून हा थॉट्स चॅनेल खरं तर फक्त एक चॅनेल नाही बरं का, हे त्या प्रत्येक मनासाठी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्याला कोणी समजून घेत नाही, पण तरी देखील ते शांतपणे लढत आहे. इथे तुम्हाला मिळतील अशाच गोष्टी ज्या थेट मनाला भेटतात. बऱ्याचदा आपण अशा गोष्टींमध्ये अडकून पडलेलो असतो आणि आपलंच मन आपल्याला बाहेर काढता येत नाही. जीवनाचे सत्य, नात्यांचे भाव आणि स्वतःला पुन्हा उभं करण्याची ताकद. कधी तुम्ही ऐकलंय का की हरवलेले असाल, कधी एकटे असाल, पण मात्र तुम्ही लढत आहात. तुम्हाला फक्त इतकंच वाटत आहे की कुणीतरी समजून घ्यावं, असं वाटणं साहजिकच आहे. असं वाटत असेल ना, तर हा थॉट चॅनेल तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कारण कधी कधी एक छोटीशी ओळ सुद्धा आयुष्य बदलू शकते, हे मी देखील शिकले आहे. आणि तुम्ही देखील आयुष्याला नक्कीच टर्निंग पॉइंट देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि पुन्हा एकदा सांगते, चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.